स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात संगमनेर पॅटर्नचा उदय, गरुड अकॅडमीचा भव्य शुभारंभ. नमस्कार, झुंजार न्यूजमध्ये आपलं स्वागत. राज्यात सध्या स्पर्धा परीक्षांचे वारे वाहत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी मेगा भरती आणि 8व्या वेतन आयोगाची चाहूल या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ज्याप्रमाणे शिक्षणात लातूर पॅटर्नने नाव कमावलं, अगदी त्याच धर्तीवर आता स्पर्धा परीक्षेच्या जगात संगमनेर पॅटर्न गाजणार आहे. संगमनेरच्या शैक्षणिक वैभवात भर टाकणाऱ्या गरुड भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण अकॅडमीचा नुकताच भव्य शुभारंभ झाला आहे. पाहुयात यावर आमचा हा विशेष रिपोर्ट. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, जे आता स्पर्धा परीक्षेचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे. 12 जुलै रोजी संगमनेरमध्ये गरुड भारतीय प्रशासकीय सेवा प्रशिक्षण अकॅडमीचा मोठ्या उत्साहात शुभारंभ करण्यात आला. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी केवळ अधिकारी होण्याचं स्वप्न पाहू नये, तर ते पूर्णही करावं, या उदात्त हेतूने या अकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. या सोहळ्याला संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकर पाटील खेमनर, जिल्हा परिषद माजी सभापती मीराताई शेटे, भाजपा शहराध्यक्ष सौ पायल ताझणे, गुंजाळवाडीचे सरपंच सचिन गुंजाळ, दत्तात्रय दुर्गुर्डे, पत्रकार राजेश गायकवाड, नवनाथ आरगडे, श्री देशमुख यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. ग्रामीण मुलांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही, फक्त त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे आणि गरुड अकॅडमी ते काम चोख करेल, असा विश्वास मान्यवरांनी यावेळी व्यक्त केला. अकॅडमीच्या संचालिका सौ किरण गणेश गागरे यांनी यावेळी संगमनेर पॅटर्नची संकल्पना मांडली. त्या सर्वांसाठी धन्यवाद. पहिली गोष्ट म्हणजे मी स्पर्धा परीक्षाची तयारी स्वतः करत होते. गेल्या 6 महिन्यापासून करते. ही बऱ्याचशा लोकांना माहीत नाही, पण मी परीक्षेची तयारी करत असताना मला एक जाणवलं की बरेचसे विद्यार्थी, परंतु ते होत नाही, सिलेक्ट होत नाहीये. तर आम जनता काय म्हणते, 4 वर्षापासून करतोय, 6 वर्षापासून करतेय, काय होतंय तिथे, असं भरपूर आम जनतेचं मत आहे. हे मी बघितलेलं आहे. म्हणजे लगेच त्यांची तुलना इतरांशी करून मोकळे होतात. मग मला त्यातून एक अनुभव आला की त्यांना योग्य मार्गदर्शन जर मिळालं, त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना तो प्रॉपर वे भेटत नाही. ते PhD करतात त्या सब्जेक्टमध्ये, परंतु स्पर्धा परीक्षेसाठी जे पाहिजे ते त्यांना मार्गदर्शनातूनच मिळणार आहे. हे मला ज्यावेळी समजलं त्यावेळी मी एक विचार केला की मी माझी स्वतःची अकॅडमी चालू करून त्यांना जे कोणी विद्यार्थी असतील जे आपल्याकडे येतील त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. आणि आपण त्यासाठी तज्ज्ञ शिक्षक पण ठेवले आहेत आणि तज्ज्ञ शिक्षक आपले सगळे 25 वर्ष 26 वर्ष असे एक्सपिरियन्सवाले आहेत, जेणेकरून ते प्रॉपर मार्गदर्शन करतील विद्यार्थ्यांना प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर करण्यासाठी. मॅडम, मी पुण्यामध्ये 2 अकॅडमीमध्ये गेले. तिथे मी स्कॉलरशिपची एक्झाम दिलेली, जी ॲडमिशन. सौ किरण गागरे म्हणाल्या की पुणे, नाशिक, मुंबई ह्या शहरांच्या सुवर्ण मध्यावर संगमनेर आहे. आम्हाला इथे असा पॅटर्न उभा करायचा आहे की इथला प्रत्येक विद्यार्थी यशाच्या शिखरावर असेल. जे विद्यार्थी 1-2 गुणांनी पोलीस भरतीत राहतात त्यांच्यावर आम्ही विशेष लक्ष देणार आहोत. आमचा संकल्प 99% निकालाचा आहे. गरुड अकॅडमीची काही खास वैशिष्ट्ये म्हणजे चतुर्थ श्रेणी म्हणजेच ग्रुप D पासून ते थेट क्लास 1 पदांपर्यंतचे मार्गदर्शन, पोलीस व सैन्य भरतीसाठी 50 पैकी 50 फिजिकल आणि 100 पैकी 100 लेखी गुणांची तयारी, प्रवेश प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता, ग्रामीण भागातील गुणवंतांना हक्काचे व्यासपीठ. संगमनेर तालुक्यातील या नव्या उपक्रमामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आता एक नवी उमेद जागृत झाली आहे. आता पाहायचे हेच की हा संगमनेर पॅटर्न येणाऱ्या काळात किती प्रशासकीय अधिकारी घडवतो. रिपोर्टर राजेश गायकवाड, झुंजार न्यूज, संगमनेर. पहिल्यांदा ज्यावेळेस किरणची इच्छा होती की संगमनेरमध्ये मी माझा स्वतःचा बिझनेस चालू करायला पाहिजे, पण बिझनेस काय चालू करायचा यासाठी तिने बराचसा विचार केला. क्लासेस पण लावले होते आणि बऱ्यापैकी मार्क्स पण येत होते. संगमनेरची नाळ जोडलेली असल्यामुळे आणि पुण्यामध्ये बऱ्यापैकी शिक्षण घेतलेलं, पुण्यात ज्या गोष्टीची कमतरता लागते
संगमनेरमध्ये ज्या गोष्टींची कमतरता लागते त्या गोष्टींची कमतरता पुण्यामध्ये भरून निघते. महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असं पाहिलं जातं की लांबपर्यंत साधारणतः पुणे मुंबई या ठिकाणी आईवडिलांना मुलींना शिकवण्यासाठी पाठवायचं जर म्हटलं तर एक टेन्शन असतं आणि ते टेन्शन तिला तिथं लक्षात आलं की आपण आपल्या संगमनेरमध्ये जर चालू केलं तर आपल्या ग्रामीण भागातल्या ज्या महिला आहेत ज्या मुली आहेत त्या पण आपल्या अकॅडमीमध्ये येऊन शिकू शकतील आणि ते पण एकदम कमीत कमी फीमध्ये. तर आम्ही त्या दोघांनी त्यावर विचार केला, नियोजन केलं आणि प्रयत्न करून ह्या अकॅडमीचं नाव आणि अकॅडमीचं अस्तित्व मला सांगतोय. गरुड IAS आज आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी हे खूप छान अशा पद्धतीने आपला देश सांभाळत आहेत. आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील देवाभाऊ हे देखील खूप छान पद्धतीने आपले कार्य करत आहेत. परंतु देशाच्या विकासात खऱ्या अर्थाने एक तरुण पिढी ज्या वेळेस सहकार्य करते अशा अधिकारी वर्गाच्या माध्यमातून तर हे खऱ्या अर्थाने हे लोक देशाच्या विकासासाठी फार महत्वाचे आहेत. ज्यावेळेस ही तरुण पिढी या क्षेत्रात जाईल, तो राजकीय क्षेत्र असो किंवा अधिकारी म्हणून ज्या वेळेस ते पदावर बसतील तर ही देशाच्या विकासासाठी खरी देणगी राहणार आहे. आणि म्हणूनच आणि हे असे विद्यार्थी जे अकॅडमी घडवतात ते खरोखर खूप उच्च प्रतीचे कार्य या ठिकाणी करत असतात आणि अशा अकॅडमींना आपणच सर्व जनतेने सहकार्य केलेलं पाहिजे. त्यांना आपले मुलं ते घडवत असतात, त्यामुळे आपणही त्यांना वेळोवेळी सहकार्य केलं. पहिले दिवस गेले, चूल आणि मूल हे सोडून प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया प्रगती करत आहेत. पण प्रगती करण्यासाठी मला ताईंनी सांगितलं तर संगमनेर तालुका असा तालुका आहे बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुजलम सुफलम आणि प्रत्येक कार्यात आणि प्रत्येक व्यवसायात प्रगती करता येणारा तालुका आहे. याचमुळे आपल्याला नवीन नवीन जे व्यासपीठ आहे ते उपलब्ध झालेलं आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. आता किरणनी एकदम असं धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि तिला या पुढील या अकॅडमी निमित्त मी माझ्या गुंजाळ परिवाराकडून आणि गुंजावडी ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. गरुड हा मी एकटा झेप घेतो आकाशात, तो हव्यामध्ये उडत नाही किंवा सहकार्यामध्ये उडत नाही, कारण त्याला उंच झेप घ्यायची असते. म्हणून या अकॅडमीचं नाव गरुड आहे. याच अकॅडमीच्या नावाला साजिश असं हे काम आहे. आणि श्री गणेश गागरे आणि सौ किरण गागरे यांनी एक धाडशी पाऊल संगमनेरमध्ये उचललेलं आहे. याचं कारण असं की संगमनेरमध्ये फक्त पोलीस भरतीचं प्रशिक्षण चालतं आणि शेकडो विद्यार्थी बाहेरच्या जिल्ह्यांमधून संगमनेरमध्ये दाखल होत आहेत, इथं राहतात, प्रशिक्षण घेतात आणि पोलीस होतात. पण पोलीस हे पद अगदी खालचं आहे, पोलीस खात्यातील अगदी शेवटचं पद आहे. पण स्वादिष्ट राईस खीर आता घरच्या घरी. सुरुवात करूया राजहंस दुधापासून. पॅनमध्ये दूध गरम करून छान उकळी आणा. आता कढईत तांदूळ हलक्या आचेवर भाजून घ्या. त्याच कढईत राजहंस तूप घाला. यानंतर काजू आणि बदाम घालून सोनेरी रंग येईपर्यंत रोस्ट करा. भाजलेले ड्रायफ्रुट्स बाजूला काढून ठेवा. आता त्याच कढईत मनुके हलकेसे रोस्ट करा. मग त्यात भाजलेले तांदूळ आणि थोडंसं पाणी घालून तांदूळ मऊ होईपर्यंत शिजवा. यानंतर उकळलेलं दूध त्यात घाला. सगळं मिश्रण छान एकजीव करा. आवडीनुसार साखर घालून पुन्हा हलक्या हातानं मिक्स करा. आता रोस्ट केलेले काजू, बदाम आणि मनुके घालून खीर मंद आचेवर उकळू द्या. हळूहळू खीरीला रिच आणि क्रीमी टेक्स्चर येऊ लागतं. तयार खीर बाउलमध्ये सर्व्ह करा. वरून ड्रायफ्रुट्स घालून सुंदर गार्निशिंग करा. प्रत्येक चमच्यात गोडवा आणि घरगुती स्वादाची खास मजा. फॅमिली सोबत नक्की एन्जॉय करा ही रिच राईस खीर. राजहंस, चवीत परंपरा.